नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आजची चांगली गोष्ट आंतरराष्ट्रीय ख्यातीचा आयर्नमॅन किताब जिंकणाऱ्या मराठी पितापुत्रांची। महाराष्ट्रातील अप्पर पोलीस अधीक्षक विष्णू ताम्हाणे आयर्नमॅन ठरलेले पहिलेच पोलीस अधिकारी ठरलेत। तर त्यांचे सुपुत्र गौरांग विष्णू ताम्हाणे यांनीही आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या व्यग्र आणि आव्हानात्मक ड्युटीच्या वेळा सांभाळून वयाच्या या टप्प्यावर 17 तासांच्या आत बजावलेली कामगिरी एकदम भारी आहे। आपल्यासाठी आणि अवघ्या महाराष्ट्र पोलीस दलासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। न्यूझीलंडमधील अत्यंत खडतर मानली जाणारी आयर्नमॅन स्पर्धा नेमकी कशी असते हेही सांगते। ही जगातली सर्वात कठीण मानली जाणारी एक दिवसीय क्रीडा स्पर्धा आहे। या स्पर्धेमध्ये कोणत्याही विश्रांतीशिवाय सलग 3 प्रकार पूर्ण करावे लागतात। समुद्रात किंवा खुल्या पाण्यामध्ये 3 किलोमीटर 800 मीटर पोहणं, 180 किलोमीटर सायकलिंग आणि पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेएवढं 42 किलोमीटर 200 मीटर हे सारं सोपं नसतं। पुन्हा ही संपूर्ण स्पर्धा 17 तासांच्या विहित मर्यादेमध्ये पूर्ण करावी लागते। जर खेळाडू एका सेकंदानं जरी उशिरा पोहोचला तर त्याला आयर्नमॅन हा किताब मिळत नाही। न्यूझीलंडमध्ये झालेली ही स्पर्धा तिथल्या हवामानामुळे अधिक आव्हानात्मक असते। तिथे वाहणारे थंड वारे आणि चढ उताराचा रस्ता खेळाडूंचा कस पाहत असतो। त्याही परिस्थितीमध्ये फिनिश लाईन क्रॉस केल्यावर "यू आर एन आयर्नमॅन" हे वाक्य ऐकणं हा कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण असतो। ताम्हाणे पितापुत्रांनी ते करून दाखवलंय आणि या यशाबद्दल ताम्हाणे पितापुत्रांचं अभिनंदन आणि भविष्यातील अशाच कामगिरीसाठी शुभेच्छा। तुम्हाला आजची ही गोष्ट कशी वाटली कमेंट आणि रिप्लायमध्ये नक्की सांगा। नेहमी एक प्रयत्न असतो की सभोवताली चांगले घडतंय, चांगले जे आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा। तुमची चांगली साथ अशीच सोबत असू द्या।